धुळे जिल्ह्यातल्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये नशेची शेती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शिरपूर तालुक्यामध्ये पोलिसांनी मोठ्या भूभागावर केल्या जाणाऱ्या गांजाची शेती उद्ध्वस्त केली। या नशेच्या शेतीचे सूत्रधार कोण हे शोधणं आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे। सविस्तर पाहूयात। धुळ्याच्या शिरपूरमधील लाकड्या हनुमान भागातील ही हिरवीगार शेती पहा। ही साधारण शेती नाहीये, ही शेती आहे नशेची। सातपूरच्या दुर्गम भागात ड्रग्ज माफियांनी चक्क गांजाची शेती केली आहे। तूर आणि कपाशीच्या नावाखाली जमिनीच्या मोठमोठ्या पट्ट्यावर गांजाची रोपं लावली आहे। अनेक ड्रग्ज माफियांनी स्थानिकांना हाताशी धरून नशेची शेती करण्यास सुरुवात केली आहे। धुळे पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी नशेच्या शेतीवर छापा टाकला। गांजाची एवढ्या मोठ्या क्षेत्रावर केलेली लागवड पाहून पोलिसांना देखील आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटकही केली आहे। गांजाचं कल्टिवेशन पकडलेलं आहे। आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत। आपल्याकडे गांजाचं कल्टिवेशन आता हे किती एकर्स मध्ये आहे, नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत। रोहिणी इथे राहणारे 4 इसम आपल्या ताब्यात आहेत। याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेट होणार होता, कटिंग कशी होणार होती, याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत, नेमकी जमीन कोणाची आहे, याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत। धुळ्याच्या गुजरात सीमेवरील दुर्गम भागात गांजाची लागवड केली जाते आहे। इथं पिकवला जाणारा गांजा गुजरात आणि मुंबई पुण्यासारख्या शहरांत विकला जातोय। पोलिसांनी कारवाई केलेला भाग हा हिमनगाचं टोक असून याही पेक्षा मोठ्या भागावर गांजाची लागवड केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे। विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।